झालं का मग? हा झालंय बरं ना. सगळं झालं का? सगळं पाणी कमी पडलं होतं ना बोरला, नाही आता वाढलंय परत. असं का? बरं झालं मग. ते कुकडीला आल्यामुळे हा बहुतेक वाढलं. कुकडीला आले पाणी वाढले. हा मग आता बारी देऊन आलो मी इथे. मी पण भुईमुगावर सोडलं होतं पाणी, हा पण थोडस कमी पडलं म्हणून मी बंद केले. होईल उद्या होईल काही समजा नाही. तिकडचं उराकलंय. वाटलं तर मग तिकडचं पाणी आणू इथे. हा हा हा. तिथलं जुडू उद्या त्याला इथं घेऊ पाणी. खालच्या विहिरीला जरा बरं आहे बरं का हा, आपलं बरं पाणी, आहे त्याला. पण ही वरची ना जरा थोडी कमी पडली जरा. कॅनेल मुळे वाढतंय ना तिकडे. हा. त्याच्यामुळे काय करू आपण ती पाणी इथं जोडून घेताना बरं ना काढून घेऊ. हा हा हा. लय वाढलाय का भुईमुग? नाही नाही वाळला नाही, पण आता ऊन आहे शेवटी, उन्हात थोडासा सुकायला लागतोच ना. बरं जुडू अजून एखादं तरी पाणी द्यावं लागेल तेव्हा म्हणजे शेंगा येते त्याला चांगल्या, म्हणजे आलेल्या आहेत, कावळ्या आहेत, अजून निभारल्या नाहीत शेंगा. चालेल हा काय अडचण म्हणजे बघन कस तरी म्हणायचं, एखाद्या पाण्या बसणारच आहे ना. नाही. एवढं एक बसेल. हा एवढं एक बसल्यावर घेऊ काढून भुईमुग. चालतंय चालतंय. आता सगळेच वरनं बघायचं म्हणलं नाही मग तिकडे ऊस आता किती वेळा सांगितलं यांना तुम्ही धुणं धुवा मी भांडे घासते, तर त्या म्हणतात नाही तू दोन्ही कर. कसं जमान? काय झालं? सांगा बरं, तू हे कामच करायला नको म्हणतात. सारखे मोबाईल घेऊन बसते ते. अरे तुम्ही दोघी जणी इशाराने वाटून वाटून घ्या ना काम, मग भांडत कशाला? पण ते मोबाईलच घेऊन बसतात ना, नुसते मोबाईल घेऊन वय नाही, बसतात. तुम्ही थोडस काम करू लागावा. काय नुसतं मोबाईल घेऊन कुठे जमत असतं का? मोबाईल कुठे घेतला? अरे दादा सांग ना तू, असं काय? मोबाईल कुठे घेतलेला आहे? मोबाईल घेतच नाही मी. आ, तसंच म्हणते ते. मी तसंच म्हणतात. काम चालू आहे माझं, काम चालू आहे. करत असते आणि काम. मग कशामुळे आता वाद ही होतो काय नेमका? आता माणसात म्हणायचं म्हणलं असंच करायचं ना. असं कसं? हा मग काम जी काम करते ती हीच करते माणूस. आणि जी नेमकं तुम्ही भांडणं कशासाठी करता? कामावर बांधणं होते तर काय यांच्या इथं जीवावर काम करतात ते ढकलतात माझ्यावर. हाय का? भाऊ मग? त्याला वहिनी तसं कसं होईल? मग ती- बस- तिच्या कसं काय जीवर येईल? ती काम नाही मग या करत. जीवावर आल्याशिवाय मग माझ्यावर ढकलतात का लगेच? आणि मी नाही करत काय काम. मी काय बिना कामाची का काय? त्यांच्या डोक्यात व्हायला घ्यायचं. आता आम्ही दोघं काम करतो, पण विचाराने करतो का नाही? आपलं काम आता विचारायला समजा चाललेलं आहे. माझ्या वाट्याला थोडं जास्तच येत असेल काम, तरी मी कधीच नाही बोलून दाखव. मग मोठा नाही का? मग मोठं असलं मोठा आहे, मग मग तेच काय करावं मी सगळं काम करू का मग? मग आता मोठ्या भावाला घ्यावं लागतं. अरे मोठ्या बाबा, भावाला तुला सांभाळून घ्यावं उसाला लागतं. पाणी द्यायला सांगितलं तर तुला काय बटन दाबले की तू आपला बसला निवांत, ती जातोय मनाने. आणि पण तिकडे मला खाली- भुईमुगाला दार झालं, प्रत्येक वासारीला बार द्यायला उभंच राहावं लागेल. मला साऱ्या बघायला नाही जावं लागेल. पण नुसतं बघायचंय तुला, कष्ट आहेत का ती? कष्ट नाही तर काय. अहो, लहानांनी जास्त काम करावं लागतो, मोठ्यांना थोडासा हे आराम द्यावा लागतो. मोठ्यानी काय पाटील की करत हिंडायची का काय? आणि बारक्यांनी काम करायची? काय तर मोकार आपलं. काय मोकार? मग आता काम तसं जर विचार केला तर आमच्या वाट्यालाच जास्त काम येते, तुम्ही कमीच करताय दोघं. कशाचे कमी करतोय आलं काम गेलं काम? बाबा. पण मी ते विचारच केला नाही, म्हणलं जाऊ द्या काय आपलीच आहेत. पण किती दिवस नेमकं आपली मग जाऊ किती दे दिवस तुम्हाला करायचं? नसतं पडत आमचं आम्हाला वाहिली देऊन टाका. नेमकं तुमच्या मनात काय भाऊ? व्हायलं? हा देऊन टाका आम्हाला नाही पटत तुमचे. हाय का? दादा वहिनी काय म्हणतात, व्हायला पाहिजे. हा आपल्याला वाहिलीच पाहिजे. वाईट म्हणजे मग घ्यायला पाहिजे. मग काय करायचं? आणि व्हायला घेऊन काय करतो? मग आता ह्या दोघींचं नाही पटत म्हणल्यावर काय करायचं? दररोज बसली काय घरात भांडणं करायची? मला काय नाही, मी भरपूर काम करतोय, मी काय उपाशी नाही राहणार जरी घेतलं मग तरी. आम्ही राहणार आहे का उपाशी? म्हणजे तुझ्या मनातच आहे वाटूनच घ्यायचं. मग आता ही दररोज घरात किरकिर घालायची मला जमन काही. बर हा? आबा आले ना, आबा जवळ बोलतो मी. आणि आपल्या दोघांना नाही जावं आबाला लागलं. तरी पटतोय का बघू आपण. मग आपण घेऊन हे करू दोघं. मग काय मला काय अडचण नाही येणार, व्हायला निघायची तर निघू शकतो, तुम्हाला काही त्रास नाही. होईल. आम्हाला नाही काय आम्हाला त्रास काय होईल. नाही आम्ही त्रास काम पाहिजे. आम्ही काम करू तुम्ही आतापर्यंत आळशी राहिलात ना, ते तुम्हाला त्रास होईल. ऊसाच्या वाटण्या आम्ही घेतो. काय हे भुईमुगाचे ते वाटण्या तुम्हाला ती देतो. बघू वाटणीच. आबाला येऊ दे आधी. बोलवा आम्हाला मग. येते ना, मळ्यातच असते. म्हणले आता करीन नाही तर मी कामच करणार नाही. मी चालले घरात. मी काय करणार आहे मग? मी काय आम्ही काय काम नाही करत तुम्ही नाही करू नका, का? हा आम्हाला आमच्या करूच वाहिली नका. दे. जबाबदारी ज्याची आली ना वाटण्या झाल्यावर मग त्यांनी करते बरोबर. त्याशिवाय हे बी ऐकणार नाहीत आणि तू बी ऐकणार नाही. काय चाललंय? काय नाही, बसा आबा. हे बघा आता बायांचं पटाना भांडणं होते आणि शिव म्हणतो मला वाटणी पाहिजे. मग आता वाटून घ्यायचं ठरले आमचं आता दोघांचं. तुम्ही मला ऊसाची वाटणी मला द्या. तुला कसं काय ऊसाची वाटणी येईल? भुईमुगाची घेताना ऊस सांभाळा ना तुम्ही. भुईमुग मला आणि हा. ऊस तुला, हा. ही कुठली पद्धत तुझी? हा, मग तिथं ऊस किती ठेवा? 2 एकर तर ऊस आहे. नाही नाही नाही, 2 एकर थोडा झाला काय? मग तुला एकर राहू दे, मला एकर निमाणी होऊ दे ना मग वाटणी. असं कसं काय तुझ्या मनाने? मग काय तिथं काय वांगी फोड करायची का? एक शेजाव घेऊन आपण. नाही नाही, मग शेज तो ऊस मला दे मग.
हा ऊस मला दे मग काय फरक पडतो ते जाऊ येईल ना मला. ते इथं मला घेतो मी तिथे हा चालतंय. आणि येरी दोघांचा हिस्सा. हा मग त्याचं तर राहणार नाही तर दोन विहीर ना. हा तुला एक राहू दे आणि मला एक. ती खालची विहीर मला राहू दे, चालेल तुम्ही म्हणतात तसं. वरची तुला राहू दे. ज्या वाटण्या करून आपण त्याचे नाव करून टाकायचं. चालतंय ना. अजून काय समजा बॅलन्स असं त्याच्यात बी बघू आपण निमानी करू. आणि राहायचं काय दोन खोल्यात आपल्या एका खोलीत तू राहशील एका खोलीत मी राहील. मग आता वाहिलं नाही राहायचं मग काय बसायचं का दरवाजी बांधण्याचं रे. हा, मग राहू ना. त्या दोघींची बांधण्या लागली मी पुढे आपली बी लागत आहे. मग त्याच्यापेक्षा आताच सरळ वाटण्या करून मोकळं होऊन आपण. हा मग तेच ना वाटण्याचं गेलोय. आता तुम्ही घ्या तीन मी घेतो शिकाली आता. हा चालतंय ना. हा मी ती बारमाही पाण्याची विहीर आहे ती खालची ती वाटणीची ती घेतो मी. आणि म्हातार सांभाळू दोघं. म्हाताऱ्याचं बघू म्हातारं कुठं जातोय तेव्हा. मग अजून काय राहिलं वाटायचं. ते पितळाचे भांडे आहे ना आपल्याला घ्यायची. माझ्या माहेरून आलेले आहेत ते भांडे. हा मग तिथे आपल्यालाच राहणार हा. ना, उघडायचं मी ना. कशी देईन त्यांना माझे पितळाचे भांडे. पितळाचे भांडे तुम्ही सगळंच म्हातारीचं सगळंच हा, कपाळला मग आधीच लुबाडलंय तुम्ही. काय आणि काय ते जपून लुबाडलं आम्ही? घ्या. काय कशात लुबाडलंय. म्हातारीचं स्टीलची भांडी राहते आणि ती तुम्हाला राहते. ते आम्हाला स्टीलचे काय असं द्या. मग तुमच्या माहेरून तीच आणलेली तुम्ही. हा ते मग आमचे म्हातारीचे काय असेल ती म्हातारीचं. आणि माझ्या असं काय माहेरून ते? सोनं आलं पण माझ्या माहेरून आलेलं आहे. तुमच्या माहेरून काही नाही तुमचं आलेलं. सोनं आणेल काय मला दिलंय का काय वापरायला. हा. हा? पण हाय ना दिलंय का? दोन आले तर तीन हिशेने आम्हाला द्या, दोन हिशेने तुम्हाला घ्या. म्हातारीचं नाही का? तिच्या माहेरून आलेले माझं तिथं नाही त्याच्यात काय कसं काय त्याच्यात वाटणी होईल. तिथं आमचंच आहे ना. अहो माहेरून आलं मग आम्ही काय खर्च नाही केला काय तुमच्या लग्नाला. हा? लग्न खर्च नाही केला म्हणजे त्या आबाने खर्च केला होता. तू थोडंच केला होता दादा खर्च. मग आता एवढं कष्ट करून काय लग्नाला पैसे नाही घातले काय आम्ही तेव्हा. त्यातलं नेम आम्हाला पाहिजेत ना. अरे तो म्हणजे मी थोरलाय. मग माझ्या लग्नाला तू कस काय खर्च करशील. काय बोलतो काय काय काही जिबीला येईल ती बोलत राहतो नुसता. आम्हाला डाग नको भांडी नको. आमच्या वाट्याला काय जमिनी येते द्या. आपण तिथं निमाने होणारच आहे हा. त्यात काय जाऊ. हा म्हातारीचं काय असेल म्हाताऱ्याचं काय असेल ना ते द्या. नाही तर घेतलं असेल लुबाडून तुम्ही आधीच म्हाताऱ्याला. काय काय लुबाडलंय. केलं असेल लुबाडले म्हाताऱ्याला. काय माझ्या नावावर करून घेतले काय मी. सगळं आबाच्याच नावावर आहे अजून घेतलं ते. असेल तुमचं काय सांगतच नाही यायचं. ती फक्त दोघात आपण वाटून घ्यायची एवढंच. का तर तुम्ही ही म्हाताऱ्याला म्हातारा जवळ तुमची होता ना. बाजू लावून तरी तुम्ही हा. काय ते 10-15 नाही नाही दिवस असेल ना नाही म्हातारा. आबानी हा, कधी मग. तुझा भाऊ केला नाही. दिला तुम्ही असेल. केलाय. तुम्ही दिला असेल आमचा ना. केलाय फक्त तुझा भाऊ. दिलं असेल म्हाताऱ्याने. म्हातारा काय सोपं समजू नका. आबायो काय चाललंय यांचं वाटणीचं काय मलाच काय समजा. हे बघ आमच्या वाटण्या आम्ही केलेल्या आहेत आता. निम त्याला निम मला. म्हणजे तुम्ही आबाच्या परस्परच आहे सगळे. मग आता काय बायांचं पटाणा भांडण होते सारखं. मग आता तो भाऊ बी म्हणतोय वाटणी पाहिजे. मग भाऊ दे ना वाटणी काय फरक पडतो? अरे भाऊ भाऊ एकत्र जर राहिले की कुटुंबाला वेगळाच रंग असतो. ही नाही ना कळत त्यांना. मी काय करू. बायांचं ऐकून तुम्ही जर वाटण्या करीत असता तुम्ही माणसं नाहीत मग. बायांचं समजा विषय सोडला होता एवढे दिवस पण आता भाऊ बी म्हणतोय ना वाटणी करायची. पहिले गेली बी आम्ही गेली बी त्याचं तुम्ही म्हणता का वाटणी वाटणी करायची. हा वाहिलं जायचं. मग आता होऊ दे ना काय फरक पडतोय. मग मला तर काम करावंच लागत आहे. अरे पण तुमचं झालं सगळं खरं. हा पण म्हाताऱ्याचं काय म्हाताऱ्याचं काय. आयुष्यभर त्यांनी गुंठा नाही इकडा पुढं तुमच्याकरता आणि सगळं मग जागेवर आम्ही काय ठेवलं. ऐकणार आहेत का तेव्हा. मग ही जागेवर करणार आहे. फक्त वेगवेगळे होणार आहेत आम्ही. वेगळ्या वाटण्या करायचं तुम्ही तुमच्या. म्हाताऱ्याचं काय म्हातारं राहील काय दिवस तिकडं काय दिवस इकडं. आम्ही करून खातो ना वेगळं राहू. सोपं आहे. तुम्ही सांभाळणार काय म्हातारा. म्हाताऱ्याला सांभाळू आम्ही म्हणतो. त्यांच्याकडं 4 महिने माझ्याकडे 2 महिने. हा म्हणजे ते किती खात त्यांनी एवढी आमच्याकडे 4 महिने तुमच्याकडे 2 महिने. आणि मग ही जमतोय असं सगळं तुम्हाला. तुम्ही मोठे नाही तुम्ही. मोठं असलं मग काम मला जास्त करायला लाव. सांभाळायला म्हातारा माझ्याकडे जास्त. मोठ्या बघितलं का असं मोठ्याकडे आई ते बारकाच्या विषय सोडून काय बारीक आहे. बारक्या नाही ताण देत जाऊ. बर काय अडचण नाही. भांडी पण जास्त घेऊ मग. एवढं लवकर तुम्ही असं करता म्हणून मला नव्हतं वाटतं. अब वाटणार नाही तर पटानच म्हणलं काय वाटणार काय तेव्हा. पटानं म्हणजे निवळ बायांमुळे म्हणे. हा मग आता घरोघरी तेच आहे. दारा पोरी हो. म्हाताऱ्याची हिस्ट्रीची मग आपण घेऊ जमीन. म्हाताऱ्याला याच्याकडे घेऊ नये यातलं की आपण घेऊ. म्हातारं राहिलं का आपलं. मी एकर दिलंय ना म्हातारा तुमच्याकडेच काय होतं. आम्ही नाही सांभाळणार म्हातारा. हा राहू दे राहू दे. हा, सांभाळ तुम्ही. काय नाही अडचण. आता आधीच म्हाताऱ्याला मग ते खाल्लंय. काय खाल्लंय म्हाताऱ्याला तर सारखं मग म्हाताऱ्याला. काय, हा, मग ते कशात म्हाताऱ्याला
खाल्ले काय म्हाताऱ्याला हाताशी धरून आमच्याशी कधी बोलून द्यायचं नाही कधी काय नाही तुम्ही काय साधे ना समजू नका थोडे माणसं कसे जातात दुबाडले दादा बघ वहिनी सांग बर का समजून वाटण्या करायच्यात ना नीटनेटक्या टाकलेलं नसेल पाण्यात धरी त्यात आबा तुम्ही किती वेळ जर काय बोला का नाही तुम्ही कधीच ऐकून घेताय बोला ना काहीतरी सगळं मी कमावलंय माझ्या कष्टाने सगळं उभं केलंय हे घरदार सगळं माझ्या कष्टाने बांधलंय तुम्ही कोण वाटण्या करणार आहे बरोबर बोलते आबा हा? आबा हे बरोबर बोलते मी माझ्या पद्धतीने तुम्हाला वाटून देईन तेच तुम्हाला घ्यावं लागेल तुम्ही कोण वाटण्या करणार आहे माझ्या पद्धतीने मी देईन तेच तुम्हाला घ्यावं लागेल वाटण्या करणारे तुम्ही कोण कशासाठी तुम्ही भांडत आहात? का वाटणी पाहिजे तुम्हाला आबा ते ऐकतच नाही तर काय करू आता काय ऐकत नाही अरे एक जुटीने जे होईल ते असं होत नाही सगळे एकत्र राहिले सगळ्यांची कमाई आली तर काहीतरी आपल्याला करता येतं जर असं वाटणी केली हे केलं काय फायदा आहे त्याचा आता मला कळतंय आबा त्यांना कळणार तर काय सांगू आता नाही नाही सगळे एकजुटीने राहा सगळ्यांनी एकजुटीने कमावलं काहीतरी करता येईल आपल्याला बरं तुम्ही बघता मी किती काम करतो मलाच जास्त काम करावं लागतं का नाही तरी त्यांचा आवाज मोठा म्हणजे तुम्ही काम करीत आणि आम्ही काय बसवतो काय मी म्हणलोय का तसं मग काय म्हणता आम्ही पण काम मी करतो. लय सहन करतो म्हणजे लय कान- आतापर्यंत. म्हाताऱ्याचं कान फुगून द्यायचे सवय लागले पहिल्यापासून अहो, नुसतं त्यांना कान आहे ना- फुगून द्यायचे मोठ्या माणसा त्यांना आहे सवय ना पहिल्यापासून मोठ्याला ते तसेच आहे मग म्हाताऱ्या माणसाची कामं फुगून ती थोडं फुगून द्यायची पोट आता मी- मग म्हाताऱ्या लागत त्यांच्या उड्या मारायला मग तुम्ही दाखवायला दोघंही कोणीच ऐका नाही. बायकांचं ऐकून तुम्ही काही करू नका हे. आता त्यांचं तुम्हाला- पटतच नाही आबा काय बायका फुगून देतात आणि तुम्ही ऐकता का अहो पण इतके दिवस मी समजूनच घेतलं ना आता त्यांना पण ते समजूनच घ्यायला तयार नाही बस आम्हाला वाटतं एकजूट असली तर चांगला संसार होतो प्रगती होती एकत्र असल्यावर पण त्यांना हेच नाही करायचं प्रगतीच नको आहे आता त्यांना ते दोघं म्हणतात वाटणीच पाहिजे नाही नाही आता तुम्ही थोडस समजून घ्या बरं का बांधा त्यांना सोडा एकत्र राहिलो खरं तरी आबा म्हणते की घर चांगलं पुढे नाही जायचं. जमणार एकत्र त्यांचे नाही पटत भांडणं होते बायांची नाही जमणार म्हणजे तुमच्या सुद्धा डोक्यात तीच दिसतंय मला माझ्या डोक्यात मी थांब माझ्या डोक्यात म्हणजे मग ते रोज भांडण होऊन द्यायचं हाणामारी झाली मग तू येशील का सोडवायला मग आम्ही कशाला शेजारी पाहिजे तुमची भांडण नाही हो म्हणून आलो मी इथं समजून सांगा मग तुमची भांडणं हो आता मग म्हणून. आता उद्या होणार नाही का त्यांच्यात परत भांडण काही कसं बोलतो प्रत्येकाने पण रोज भांडण्यापेक्षा ती वेगळं निघालेलं चांगलं मला वाटतं म्हणजे भांडण होणार नाही अरे मग तिथं आमचं बी म्हणणं आहे मग रोज भांडण नकोय हा पण यांचे इतके दिवस जमले ना आताच का जमाना होय गुरु काय नेमकं होतं रोजच तुमचं वाद रोज करते काहीतरी पण काढतात आता रोज मी खायचं. समजून घेते पण आता कवर तरी समजून घेऊ त्यांना समजून काय घेतात बरोबरीच आहे काम चालल्यात काय समजून घेतात मी जादाच करते कधी पण मी मग जादाच थोरल्यांचा करते. ठेवीच तसा असतो त्यांचं वरच पावर असतो नाक्यांवर मोठे निधीच काम करायचं हा, मग कोणती पद्धत आहे? याच्यामुळेच मी वाईटागलोय सरळ आहे ना सुखी जीवन जगायचंय मला की वाटणी झाली की परवडली सगळं म्हणजे काम नाही तुमचा डोक्याला. निर्णय पकडा निर्णय झाला नाही आम्ही वाटणे बी केल्यात म्हणून वावराच्या आहे त्या सगळ्या केल्यात आम्ही केलं? हा आम्ही दोघांनी विचारण केलं तुम्ही वाट अरे असं येडेवाणी नका करू तुम्ही कष्टाने काबाड कष्टाने आपण कमावलंय सगळं हे केलंय तुम्ही जर असं येडेवाणी केलं आपल्या शेजारची जमीन निघाली विक्रीला ती बघायचं आपल्याला ती घ्यायची ते दिलं सोडून आणि तुम्ही एकमेकांशी भांडत राहता अरे ह्या बाहेरून आलेल्या बाया आणि यांचं ऐकून तुम्ही भांडण करता अजिबात भांडू नका आपल्याला ती जमीन घ्यायची त्याच्यानंतर काय असेल ते बघू आपण नाही, तुम्ही काय म्हणा बा, पण ते नाही जमणार नाही रोज रोज किती दिवस ऐकून घेणार तरी आम्ही रोज त्यांचं भांडण होतं रोज हा ते दादा समजून सुद्धा सांगत नाही वहिनीला काही नाही मग तुमच्या पिशव्या उचलायच्या आणि नीट निघायचं अजिबात जमणार नाही ती जमीन घेतल्याशिवाय अजिबात कोणाला मी पान सुद्धा देणार नाही बरोबर आहे का चूक आहे आबा बोललेली खरे तुमच्या परपंचा करताच वाढवा करायचा म्हणतात नाही का त्यांना करायचा परपंचात अरे तुमच्यासाठीच करतोय मी हे. आणि तुम्ही जर असं येड्यावानी पण करीत हे असले समजूनच घेत नाही ना तुम्ही हे समजून सगळं काय समजून करायचं घ्या बायांनो नीट विचार करा हा. परत एकदा आमच्या आम्हाला वायली द्या ऐकलं का वावर तुम्ही? घ्या ना त्याला काही करा ऐकलं ना आता ऐकतच नाही ती
मग ऐकत नाही तर तुमच्याच हाताने तुमच्या पायावर दोंडा पाडणार आहे. आम्ही ते काय करणार? की वावर घेतल्याशिवाय कोणाला मी काही देणार नाही. नसन तुमच्या पिशव्या उचलायचं आणि निघायचं. मला हे जमायचं नाही. दादा ऐकलं ना आता? काय करायचं मग? पण आपला झालं ना मनासारखं आता? पण वाटून घ्या ना तुम्ही. वाटून घ्या ना म्हणजे कोणाचं घ्यायचं वाटून? मी आबा घेणार काहीच नाही. द्यायला तयार नाहीत. निघा मग आता पिशव्या भरून कुठे जायचे बघा जास्त बघा तुमच्या पद्धतीने कुठं जायचं तिथं जा. मी काही देणार नाही. माझ्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते वाटून घ्या. मी आहे तोपर्यंत मी काहीच देणार नाही वाटून. कवर यांना समजून घ्यायचं आम्ही. सगळ्यांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. सगळ्यांनी काय म्हणणं आहे बोला. एकजुटीने राहायचं. काही नाही आमच्या आम्हाला व्हायलाच लागते आम्हाला व्हायला बोलायचं मिळत नाही. ऐकलं नाही का आबांचं? म्हणे नका म्हातारा म्हणे म्हणे नका. नका. हा आमच्या आम्हाला व्हायलाच पाहिजे. हे पोरीचं मन आहे स्वतःच्या. हा. बघ तूच बघा. खरं तुम्हाला कोण थावी देत नाही. मग पिशव्या व्हायला मागून निघा. नाही निघायचे पिशव्या घेऊन मग मग तुमच्या पिशव्या व्हायला भरा, नाही मिळत, तुम्ही मग काय भरा करायचं पुढचं बोला. आम्ही आमच्या बाजूला एक खोलीत आहे ना तपले राहणार आम्ही ते आमच्या. आबा ते बी देत नाहीत काही. तुम्ही कोण सांगणार आम्हाला आम्ही म्हातारा बघू मी ना. काहीच देणार काय नाही. यांना सांगावाच काय हा. तुमच्या काय? पद्धतीने तुम्ही निघायचं. तुम्ही तुमच्या आमच्या आम्हाला एक मी खोली नाही दिली द्या. सांगत. आबा जे सांगते ती पण सांगतोय तुम्हाला फक्त. तुम्ही सांगू नका तुम्ही बोलू द्या आम्ही ना आमचं म्हातारा बघून घेऊ काय करायचं काय. काय घ्यावा का हाणून आता तोंडात आता? काही करा तुम्ही तुमचं आम्ही आमचं सगळं घेऊ. म्हाताऱ्याचं दुकान नका टाकू. अरे पण मी काय सांगतोय तुला कळते ना मी काय कळतंय ना बोलतोय? कळतंय ना मला. मग आता तूच बघ आता समोर. मला मस्त कळतंय पण तुम्हाला कुठं कळतंय काय सांगितलंय म्हातारे? तिथं कळलं पाहिजे ना. मला कळलं ना. कळलं. मी आबाच्या शब्द बाहेर जाणारच नाही तो कधी. बोलतोय का? हा? मुंडकं ते- खाली ते घालून तसंच बसलं. आहे म्हणून तर नडतंय सगळं. करा. अरे बोल काय तरी सांग ऐकवलं तुझ्या नीट समजून. ती काय सांगणार आहे समजून. बघितलं का? तर, घेतात मग का ऐकून म्हाताऱ्या- वहिनी? म्हाताऱ्याला घेतलंय सारखं ताब्यात, नुसतं बडबड घेतलंय बडबड. आणि तू झाला बाईल बुद्या. कळतं का तुला? एका रक्ताची तापून. म्हाताऱ्याला घेतलंय ताब्यात म्हाताऱ्याचं घेतलंय सगळं लुबाडून. म्हाताऱ्याला येतंय का काय आपल्याकडे? लुबाडू सारखं हा? तीच ऐकू ऐकू कान किटलं माझं पार. एक तर किटणारच आता बायली नुसतं. तुम्ही शांत राहा. म्हातारा बोलायला लक्षात घ्या. आम्हाला म्हातारा दोघाला बी काहीच नाही देणार आता बरं का. मग तुम्ही तुमचं पोट पुढं भरायचं म्हणले ना बरा. आणि मग तुमचं आम्ही तुमचं आमच्या पिशव्या राहतो एका खोलीत राहतो ना, खोली आहे ना आम्हाला आम्ही कसं काय दुसरीकडे परत जाणार? भरा. खोली का काहीच नाही तुम्हाला. खोली नाही काय काहीच नाही करावं? म्हणताय त्याला. का बा खोटेली काय करणार मला तुम्ही? काहीच नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही बघायचं. कुठं राहायचं तिथं राहा. मी काही देणार नाही. घेता आज कोणाचं तुला वेळ तुम्ही? गेलेला नाही हा. सांगतो तुम्हाला. तुम्ही जर माफी मागितली आबाडला ना तर अजून आम्ही माफ कमून करते मागायची ना. माफी आम्ही कमून मागायची नाही तर मग तुमच्या पद्धतीने हाला तुम्ही. आम्ही कमून मागायची. तुम्ही मागा नाही तर नका मग आम्ही ना बघू अहो आमचं मी आम्हाला द्या. तुम्ही म्हणजे तुम्ही बायांनी दोन्ही म्हणतोय. तुम्हाला एकट्याला नाही बाई म्हणे. आमचीच म्हणलं ना तुम्ही मागा ना मग. तुम्हाला नाही नको म्हणलं काय तुमच्या बायकोला काय मागायला? मग करावं माफी. आता? सगळे सांगतोच एका आता. जुटीने राहा. सगळे नीटनेटका प्रपंच आम्हाला करा. काय जमायचं नाही कामं- करायचं. तुम्ही तुमचं काही म्हणा आमचं आम्हाला एक खोली द्या. आम्ही आमच्या खोलीत एका खोलीत राहू. नाही, आणि सगळ्यांनी ते- एकत्र राहायचं. खोली तुम्हाला आहेच हा आहे. पण तुम्हाला वावरचा एक गुंठा दोघीला बी नाही भेटणार आणि मग त्याच्या काय दोघाला बी नाही म्हणजे कमून तुम्ही नाही भेटणार. देणार नाही. म्हाताराची स्ट्रॅटेजी तो माझ्याकडे म्हातारीची असली तर मग काय म्हातारा कमून देणार नाही. आम्ही म्हाताऱ्याकडून इतकं घेणार. आडवट म्हणजे आडवटून बोललो काय म्हणजे असंच आहे. मग आम्हाला किती आडव्यात बोलत असते रोज. तू ऐकलं का आता? मस्त मी वाटलं. मोठा भाऊ आहे म्हणून समजून घेतो इतके दिवस. घेते ना समजून का तर म्हाताऱ्याकडून घेतलंय ना निमार्द. अहो, तिथेच नका येऊ हा. तुम्ही. म्हाताऱ्यावर माझं सगळं इथं चूक कोणाची आहे आता? इथं तुम्हाला सगळं समजत आहे. ऐकले ना तुम्ही सगळं आता? नाही, तुम्हाला आमची कोणाला- माघार घ्यायची तयारी आहे हा. तुमच्या पुढं. आमचं काय नाही पण ते अजिबात ऐका ना तर. अरे मग बाईला मग तुम्ही नाही गेले ह्या पुढे जाते आणि माफी याला कळलं ना, ह्यो बोलणार ना काही. शब्द तरी बोलतोय का? अरे बोल काय तरी बोल. आज तरी जरा पावर दाखव मर्द असल्या काय आणि बोलायला आता आमची आम्हाला द्या आणि ही करा तुम्ही. काय याला आम्हाला बी काय येतं सांगू काय? नका तुम्ही. माझा मुस्का घेऊ का जोडून? म्हातारा तुम्हाला काहीच देत नाही आणि तुम्हाला काय काय तिथं काय देता तुम्ही? येतात ती त्यांना तुम्ही कळतं ना. म्हाताऱ्याचा पाय धरा आता तेव्हा तुम्हाला काहीतरी इथं राहता येईल नाही तर तुम्हाला इथे इथं राहायला जागा नाही. निघावं लागेल पिशा गोंडावून तिकडे मित्र तिकडे नाही तुमचं. आता तू ऐकलं ना काय? माझा मी जातो भाऊ वाईच्या काळात. आबा बघितलं का तुम्ही? आपल्याला वायदे निघायचं नाही बरं का. ती काय आहे, वायदे जर आपण वायदे जर निघालो ते आबा सांगतात तसं आपण आबांचं ऐकायचं.
आबा काय सांगते तुम्हाला मी काही काय कात्री सुद्धा देणार नाही. मग भांडे असं अंगाची कपड्याची निघायचं आपण म्हणलं काय करायचं. मग जाऊ दे, आपण ऐकू त्यांचं. हा? आबांची माफी मागू आपण हा, आणि आबांना म्हणावं आम्हाला व्हायला नको काय नको पाय पडू हा. आबांच्या आणि आपण तीर्माना घेऊ. बरोबर चालते. हा आता काय म्हणू नको ती वायदा द्या काय हा करा बरं, म्हणून. तुम्ही म्हणता तसं. हा म्हाताऱ्याची माफी मागू आपण. हा काय नाही तुम्हाला कोणाला मी काही देणार नाही. एकत्रित राहा, एकत्रित काम करा, कष्ट करा, खा. पण ती नाहीत ना ऐकत, करणार काय आपण आता? नाही मी तर ऐकत किती समजून सांगितलं. नाही ऐकत तर तुमच्या तुमच्या पद्धतीने पुढे दिसा. करायचं आपलं घरा पिशव्यान काय चला पुढे जाऊ आता. त्याला समजदार लागत बघा तुमचं समजत होत असेल बघा असेल. आबा आमचं चुकलं आणि माफी मागवतो तुम्हाला. आम्हाला वायदा नको काहीच नको. तुम्ही एवढं तळतळ करून आम्हाला सांगता म्हणलं मग तुमचं ऐकलं अरे पाहिजे. तुमच्या भल्यासाठी सांगतो मी. आमचं चुकलं, आम्ही पाय करतो, आम्ही नाही जात पुढं. हा, ऐकतो तुमचं. हा हा, आमचं चुकलं आता. झालं कळालं. आमचं चुकलं आता. इथून किती पुढं सोने माफी- पिवळं झालं. इथून पुढं माफी मागतो आम्ही. आम्ही नाही जातात भांडण. वा वा वा. भांडण नाही मग करायचं. असं असं एक- बोलीत राहा आणि असं बायांनी बोलीत राहा. महत्वाचं भांडू नका. हा, जातो या मी तर. इतके वेळ काय हीच सांगत होतो ना तुम्हाला. तुम्ही ऐकायला तर खूप छान वाटलं भाऊ आता. आता कसं हा हा. असं जर राहिलं तर किती भारी होईल. मी किती सहन करीत असतो बाबा. मी कुठलं आतापर्यंत तुम्हाला सांगितलंय का बायांचं काय चाललंय काय नाही? कधीच नाही. समजून घेतलं सगळं. आणि खूप दादा खूप मस्त वाटलं आता. वहिनीला अजून जरा समजून सांग नाही की समजून बाबा सांगितलं. बायांनी भांडू नका म्हणून. नाही नाही समजून हा सांगितलंय ना. जरा आता जरा काय कडक भांडण स्वभाव आहे त्यांचा जरा ना. त्याच्यामुळं मित्रांनो, ऐकलं दोघांनी एकत्र राहिले याच्यात मला खूप भारी वाटलं. आणि असंच एकत्र राहिले तर काही प्रगती होईल, आपल्याला काही करता येईल. हे असं एक इकडं आणि एक इकडं म्हणल्यावर आपण काही करू शकत नाही. असंच राहा, एकत्रित राहा. आबाच्या मनाला समाधान मिळालं ना आता. समाधान वाटलं. अरे मग तीच त्या बायांमुळे वाढत होतं ना अरे जरा. बायांमुळे पण तू सुद्धा हा. मग आता काय बायाने डोकं नाही, काय आता पाहिलं, समजून काय घ्या. करायचं? आणि समजूत्याने सगळं हे करा. काही काळजी करू नका हा. आबा. हा मी वाईट वागणार नाही. मी तर विषयच नाही, माझा तर विषयच नाही. मी कधीच नाही तक्रार कोणाबद्दल नाही. अरे काय मी पिकलं पान आज आहे उद्या नाही, माझं काय रे. जाऊ द्या. शेवटी आता तुमचंच काय आहे काळजी सगळं. नका करू. तुम्ही आराम करा. आम्ही जातो आता राहणार. हा रानात जातो कामाला. जा जा. वा वा वा, भारी वाटलं बा तशी. असं ऐकलं पोरांनी आणि एकत्रित राहिले, खूप मस्त वाटलं मला. वा 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 वा.